सोशल मीडियातील रील्स आणि पोस्ट बनवून एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यावरून कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगरात एका तरुणाचा टोळक्याने पाठलाग करत खून केल्याची घटना घडली आहे। गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास झालेल्या घटनेत वारे वसाहत इथं राहणाऱ्या सुजल बाबासो कांबळे याचा मृत्यू झालाय। दरम्यान हा प्रकार सोशल मीडियाच्या पोस्ट आणि टोळी युद्धातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। दरम्यान शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा सीपीआर मध्ये आणि घटनास्थळी दाखल होत परिसराची पाहणी केली। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। सुजल आणि त्याच्या मित्रांची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या पोस्टवरून विरोधी टोळीशी वाद झाला होता। या वादातूनच सुजलचा खून झाला अशी प्राथमिक माहिती समोर येतेय। दरम्यान सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे आणि त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते। यावेळी 8 ते 10 जण दुचाकीवरून त्याचा पाठलाग करत मृत सुजलच्या पाठीत, पोटावर आणि हातावर गंभीर वार करून पळून गेले। दरम्यान त्याच्या मित्रांनी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला। दरम्यान सुजलवर हल्ला झाल्याचं समजताच त्याचे मित्रपरिवाराने आणि नातेवाईकांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती।